तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इन्स्टिट्यूशन्स ट्रेडिंग काय असते, ऑर्डर ब्लॉक नावाचे कन्सेप्ट काय असतात किंवा जे पण एफ-आयज असतील, डे आहेत, मोठमोठे प्लेयर्स असतील, तर ते कशाप्रकारे ह्याच्यामध्ये मोमेंटम प्लॅन करत असतील, तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये काही पण गोष्टी शिकायला भेटली तर डेफिनेटली लाईक तर जरूर करू शकता. आणि असेच जर का गोष्टी जर का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर का पाहिजे असेल किंवा पेडमध्ये पाहिजे असेल तर डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल नंबर, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. तिथून तुम्हाला पुढचे जे पण अपडेट असतील ते तुम्हाला भेटून जातील. ओके, तर सध्या येऊया आपण ऑर्डर ब्लॉक किंवा इन्स्टिट्यूशन ट्रेडिंगच्या बाबतीत बघू काय असते इन्स्टिट्यूशन ट्रेडिंग. तर बेसिकली की मार्केट जे प्राइस ॲक्शननं काम करतं आहे, की बऱ्याच वेळा तर आपल्याला सिंपल गोष्ट माहिती आहे की हे वाला जे मार्केट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतो की इथं एक डिमांड सप्लाय एरिया आहे, इथं एक डिमांड एरिया आहे, म्हणजे ह्याला आपण रेजिस्टन्स बोलतो, ह्याला आपण सपोर्ट बोलतो, हे बेसिक तर माहिती आहे. तर ज्यावेळी ब्रेकआउट येतो, ब्रेकआउट सस्टेन होतं, तिथून मार्केट परत एक रिव्हर्सल किंवा अपसाईड कंटिन्यू जात आहे, परत एक मार्केट डाऊन साईडला येते, परत मार्केट अशी काहीतरी मुवमेंट दाखवत असते. बट एक्झॅक्टली जर का आपण बघायला गेलो की इथून मार्केट का रिव्हर्स झाला, ओके, असा कधी क्वेश्चन तुमच्या मनात पडला आहे का, किंवा इथूनच मार्केट का खाली आलं किंवा इथून मार्केट का वरती गेला. आता काही लोक ह्यांना काय बोलतील की इथून वरती गेला कारण की सपोर्ट होता, किंवा काही लोक ह्याला काय म्हणतील इथून वरती गेला कारण की ट्रेंड होता. तर सगळे जे पण गोष्टी आहेत ना, ते कुठं ना कुठं तर एकालाच काय आहेत, लिंक आहेत, एकालाच काय आहेत, लिंक आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर दोन कन्सेप्ट येतात. ओके, तर एक बेसिक कन्सेप्ट आहे की सपोज हा आपला एक डब्ल्यू पॅटर्न आहे. ओके, तर ॲज पर टेक्निकल फॉर्मेशन ज्यावेळी डब्ल्यूचा हे जे ब्रेकआउट येतं आणि जर का कोण रिट्रेसला प्लॅन करते, कोण ब्रेकआउटला प्लॅन करते, तर बोथ साईड प्लॅन असतात. आणि ह्याच्यामध्ये कोण इथं स्टॉप लॉस लावते, कोण ह्याच्या 50%ला पण स्टॉप लॉस लावत असते. तर बेसिकली जर का आपण इथं बघायला गेलो तर दोन गोष्टी आहेत जे की सपोज जर का आपण इथं जर का बघितलं तर इथून मार्केटमध्ये रिव्हर्सल आला, त्यानंतरनं इथून इथंपर्यंत का म्हणजे ऑलमोस्ट एवढी मोठी जी रॅली आहे ना, हे आपण मिसच केली आहे. ओके, बेसिक कन्सेप्टचा हा तोटा आहे की जिथं की आपल्याला रिस्क रिवॉर्ड जास्त बघायला भेटत नाही. रिस्क रिवॉर्ड तुम्हाला खूप कमी बघायला भेटतो. जर का तुम्ही इथं बघायला गेला ना, तर इथं आपली जी ही रिस्क आहे, ही जी रिस्क आहे ना, ही एकदम छोटी राहते आणि रिवॉर्ड जे आहे ना, हा असा मोठा रिवॉर्ड राहतो आहे. बिकॉज जर का आपण बघायला गेलो टेक्निकली, तर ज्यावेळी डब्ल्यूचं फॉर्मेशन होतं, इथं ज्यावेळी ब्रेकआउट येतं, तर इथून किंवा याच्या रिट्रेसमेंटपासून जर का इथं बघायला गेलो तर ऑलमोस्ट आपण 1:1 1:2 प्लॅन करतो आहे. बट ज्यावेळी आपण जर का आपण बघायला गेलो तर इथं आपली रिस्क खूप कमी आहे आणि रिवॉर्ड तुम्हाला खूप जास्त भेटतो आहे. ज्याचा फायदा हा होतो आहे, भले आपला एस एल जरी हिट झाला तरी कमी पॉईंट जातील, बट टार्गेट तुम्हाला खूप मोठे येतील. 1:5 1:4 1:6 1:, कधी कधी 8 येते, कधी कधी 10 येते, नोट त्याला इन्फिनिटी. ओके, तर तिथून खालून जर का तुम्ही स्टॉप लॉस प्रॉपर ट्रेल करत गेला तर तुम्हाला चांगले चांगले टार्गेट त्याच्यामध्ये बघायला भेटतील. ओके, तर ही जी टेक्निक आहे ना, ही जी प्रॉपर टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपलं जे रिस्क आहे ना, हे खूप कमी राहते, रिवॉर्ड जो आहे ना तो खूप मोठा राहतो आहे. तर हिला टाईप ऑफ ऑर्डर ब्लॉक किंवा इन्स्टिट्यूशन ट्रेडिंग असं म्हणलं जातं, ज्यामध्ये की ऑलमोस्ट आपल्याला माहिती आहे की ऑलमोस्ट आपलं मार्केट जे आहे ते इथून रिव्हर्स होणार आहे किंवा इथून रिव्हर्स होणार आहे. ओके, तर हेचं जर का तुम्हाला डेमो बघायचे असतील तर खूप सारे व्हिडिओज आहेत जे की आपलं हे जे चॅनल आहे ना, दुसरं चॅनल जे हिंदीमध्ये आहे, तर हे तुम्ही वाटलंच तर सर्च करू शकता, किंवा हे जे हँडल आहे @ट्रेडिंग विथ प्रसाद, हे जर का तुम्ही टाकला ना यूट्यूबला तर हेच तुम्हाला चॅनल बघायला भेटेल. इथले कोणते पण व्हिडिओ जर का तुम्ही बघायला गेला ना, ऑलमोस्ट सगळ्यामध्ये ही टेक्निक यूज होते. त्यानंतर इंटरडेला तर एकदम परफेक्ट काम करते. तुम्ही क्रिप्टो घ्या, कोणतं पण मार्केट घ्या, ज्यामध्ये हे चांगली गोष्टमध्ये काम करतात. आता प्रिव्हियसमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो आहे, ज्यामध्ये जे की ओके, हे जे पण ट्रेड तुम्हाला दिसतात हे त्याच्यावरतीच केले जातात. आता हा ट्रेड तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला ना तर ऑलमोस्ट 40 रुपीजला बाईंग आहे, 40 रुपीजच्या आसपास बाईंग आहे. स्टॉप लॉस एकदम छोटा होता आणि त्यानंतर टार्गेट बघा ट्रेडिंगमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंट गेलं ते, म्हणजे मोर दॅन 100 पॉईंटचा याच्यामध्ये रिस्क वॉर्ड कॅप्चर केला. हे इथं वरती त्याचे स्नॅप आहेत. ओके, पहिल्यामध्ये याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये असेल हिट झाला, नो प्रॉब्लेम, बट सिमिलर टाईप ऑफ ट्रेड परतच घेतला. त्यानंतर फक्त स्ट्राईक प्राईस वेगळी ठेवली. तर हिथं तुम्हाला चांगलं याच्यामध्ये ट्रेड बघायला भेटले. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, म्हणजे जास्त आयडिया येईल. आणि हे तेच कन्सेप्ट आहे, हा जो कोर्स आहे हा तोच कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती तुम्ही पाहिजे तर ते पण बघू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ही थेरी मी ना तर बिटकॉईनला टाकला होता. जर काय तो तुम्ही बघायला गेला ना तर ह्याच्यामध्ये इथे काय म्हटलं की रेड इज अ सेलिंग एरिया, ग्रीन इज अ बाईंग एरिया, ब्लॅक हा स्टॉप लॉस आहे. म्हणजे स्टॉप लॉस तुम्ही बघा केवढा छोटा स्टॉप लॉस आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी इथं नाही सांगू शकत, बट त्या डेफिनेटली तुम्हाला
त्या कोर्समध्ये बघायला भेटतील. जर का तुम्ही इथं बघायला गेला, ह्याच्यामध्ये गोष्ट नोटीस करायला गेला ना, तर ऑलमोस्ट 86,775 इथून ते 87,424 हे वाला आपला सेलिंग एरिया होता. ओके, तर हा सेलिंग झोन होता. इथून जर का बघायला गेला तर मार्केट नंतरनं इथं आला आणि इथं बघा ऑलमोस्ट ह्याच्या आसपास. ओके, ऑलमोस्ट ह्याच्या आसपास. आता ह्यांच्यामध्ये अजून एक 7 रूल आहेत, ते जर का तुम्ही त्यामध्ये ॲड केला तर तुम्हाला ॲक्युरसी जास्त भेटणार. ओके, तर ते डेफिनेटली कोर्समध्ये दिलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही जर का घेतला देन डेफिनेटली तुम्हाला फायदा होऊ शकतो. असं काही नाही की पेडच घ्यायला पाहिजे, फ्रीमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कंडिशन्स आहे. आपल्या थ्रू अकाउंट ओपन केला त्यानंतर त्याच्यावर जर का तुम्ही ट्रेड प्लॅन केला तर तुम्हाला त्याचा कोर्स पण भेटू शकतो. ओके, तर इथून जर का बघायला गेला ही जी फॉल आला ऑलमोस्ट 1,000 पॉईंटच्या आसपास मार्केट फॉल आला. ओके, तर इथून बरोबर आला. तर ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय असतो, रिस्क रिवॉर्ड काय असतं ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे झालं बिटकॉईनच्या बाबतीत. असं तुम्ही इंडियन मार्केटसाठी तुम्हाला मी हे दाखवलं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतं पण व्हिडिओ बघा, ह्याचं तुम्हाला बेनिफिट पण डेफिनेटली होऊ शकतो. ओके, तर एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये की हे कशा प्रकारे काम करतं. तर जसं की आपण याच्यामध्ये बघायला गेलो मगाशी, तर एक एक्झाम्पल घेतलेलं आपण ओके, तर त्याचं एक्झाम्पल घेतलेलं. जर का आपण इथं बघायला गेलो तर इथून मार्केट ऑलमोस्ट काय झालं, रिव्हर्स झालं. जर का आपण इथं बघायला गेलो हे वाला कन्सेप्ट. ओके, तर हे वाला जे एरिया होता ही तो होता आपला ऑर्डर ब्लॉक किंवा लिक्विडिटी ट्रॅप. ओके, तर ऑलमोस्ट ज्यावेळी मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला तर इथून मार्केट बघा, जर का आपण स्टॉप लॉस 3 लावायचा प्रयत्न केला, टार्गेट किंवा रिस्क वॉर्ड जर का बघायला गेलो याच्यामध्ये, देन डेफिनेटली इथं जर का बघायला गेलो आपण तर ऑलमोस्ट ह्या एरियापासून टॉपपासून ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस जर का तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर एकदम कमीत कमी स्टॉप लॉस लागतो आहे, जो की जवळपास ह्याच्यामध्ये 1012 पॉईंट. फक्त ही इंडेक्स आहे बट 1012चा ह्याच्यामध्ये एल, बट ह्याच्यामध्ये टार्गेट जर का तुम्ही बघायला गेला तर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये जवळपास 4,865पर्यंत ते गेला होता. ओके, तर इथं जर का तुम्ही एक गोष्ट नोटीस करायला गेला तर ऑलमोस्ट इथं होतं लिक्विडिटी ट्रॅप. ओके, तर ऑर्डर ब्लॉक, तर त्याचा फायदा आपल्याला याच्यामध्ये कमीत कमी स्टॉप लॉस. आता इथं जर का मार्केट बघायला गेला तर इथून कोणतं म्हणाल की हे प्रिव्हियस सपोर्ट होते ते तुटला, रेजिस्टन्सला आला किंवा रिट्रेसमेंटला आला आणि इथून खाली आला. बट तिथूनच काय येणार हे पहिलाच कळतं आपल्याला. तर इथून जर का तुम्ही नोटीस केला गोष्ट तर इथून खूप डाऊनला आला. त्यानंतर जर का बघायला गेला तर इथून मार्केट रिव्हर्स झाला आहे. ओके, तर इथून रिव्हर्स झाला तर इथं खूप जणांना इथं काय तर वेगळा पॅटर्न वाटला असेल आणि इथून परत एक रॅली आली. बट हे जे फॉल आहे हा डेफिनेटली परत इथूनच का आला, बिकॉज प्रिव्हियस हे जे अजून पण लिक्विडिटी ट्रॅप आहे, लिक्विडिटी ग्रॅप आहे, ऑर्डर ब्लॉक जे आहे ना, हे सगळं इथं अजून सेलिंगचे ऑर्डर पेंडिंग आहे. तर ते पेंडिंग ऑर्डर घ्यायसाठी इथून मार्केट डाऊन आला आणि हेच परत ऑर्डर पेंडिंग होत्या ह्या साईडला, तर इथून परत सेलिंगच आलेलं आहे. तर हे वाला जे कन्सेप्ट आहे हे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे आणि समजायला तर एकदम सोपं आहे. तर हे ॲडव्हान्स कन्सेप्ट जर का तुम्ही यूज केला ना तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आपण प्रिव्हियस कोणत्या पण इयरचा कुठला पण जुन्यातल्या जुना पण घेऊ शकता. तर ती स्ट्रॅटेजी तिथं पण चांगल्या प्रकारे काम करत असते. ओके, तर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये घेऊ आपण की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो सिम्पल, तर खूप जणांना याच्यामध्ये इथून मार्केट रिव्हर्स गेलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल याचा काही तर बघायला गेला तर इथून मार्केट ऑलमोस्ट काय झाला होता, रिव्हर्स गेला होता. बट इथून मार्केट रिव्हर्स याचं कारण काय आहे, किंवा जर का तुम्ही इथं बघायला गेला ह्या कंडिशनला तर हे वाला जी कन्सेप्ट आहे फॉर एक्झाम्पल आता इथं. ओके, तर ऑर्डर ब्लॉकसाठी एक हिंट आहे. ओके, पुरा कोर्स शिकला तर तुम्हाला चांगला फायदा होईल. बट अशा काहीतरी जर काही तर पण बघायला गेलो ना ही कॅन्डल, ओके, ही जी बारकी कॅन्डल आहे ना, तर ही बारकी कॅन्डल खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. तर तुम्हाला एक हिंट देतो की ज्यावेळी पण मार्केट फॉल होईल, ओके, ज्यावेळी पण मार्केट फॉल होईल बट त्या टायमिंगला, ओके, हे जो एरिया असेल हा वाला एरिया किंवा हा वाला जो एरिया आहे ना, तर हे चांगल्या प्रकारे ऑर्डर ब्लॉकचं काम करते. ओके, तर हे चांगल्या प्रकारे ऑर्डर ब्लॉकचं काम करते आणि इथं जर का मार्केट आला ना आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं ना तर इथून रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके, कारण की प्रिव्हियस जे पण बिग प्लेयर्स असतील, FIs असतील, ओके, त्यांचं इथं ह्या एरियामध्ये चांगल्या प्रकारे शॉपिंग होऊ शकते. ओके, तर हे वाला असे कन्सेप्ट आहेत जे की सोपं आहे खूप, बट त्याशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम केला तर तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळू शकतो आहे. आपण थोडंसं बँकेक्स बघू याच्यामध्ये थोडासा, बिकॉज बाकीच्या ठिकाणी माझे सगळे चार्ट्स ड्रॉ आहेत ऑलरेडी. फिन निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, ह्याच्यामध्ये ऑलरेडी माझे सगळे चार्ट ड्रॉ आहेत. ओके, हे सगळे चार्ट त्याच्यामध्ये ड्रॉ आहेत. सो ते दाखवू नाही शकत आहे बिकॉज तेला जर का आपण डिलीट केलं ना तर परत मला ड्रॉ करायला लागेल. ओके, तर त्यासाठी वेगवेगळे रूल्स आहेत ते आपण यूज केले तर चांगला फायदा होऊ शकतो आहे. फॉर एक्झाम्पल जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेला तर इथून ऑलमोस्ट हे पण सिमिलर आहे की बाबा इथं बारकी आपल्याला कॅन्डल बघायला भेटते. ज्यावेळी पण ह्या एरियाच्या आसपास मार्केट येईल ना
आता असं नाही की प्रत्येक ठिकाणी, आता इथं पण बारकी कॅन्डल आहे, बट मी इथं ड्रॉ नाही करत आहे. त्यानंतर इथं एक बारकी कॅन्डल आहे, ओके, इथं ड्रॉ नाही केला. किंवा सपोज इथं एक बारकी कॅन्डल आहे, इथं नाही ड्रॉ केलं. इथं एक बारकी कॅन्डल आहे, एक बारकी कॅन्डल. तर बारकी कॅन्डल म्हणजे काय आहे, किंवा त्याचं कंडिशन्स काय आहे, ते कसं ड्रॉ करायचं, टाईम फ्रेम कोणती घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्येच भेटेल. बिकॉज खूप एफर्ट्स लागले या कोर्ससाठी बनवायसाठी. सो एवढं इझिली त्याच्यामध्ये तुम्हाला नाही भेटणार डेफिनेटली, ओके. बट एक हिंट तरी झाली की बाबा असे काही कन्सेप्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा जर का तुम्ही घेतला तर चांगल्या प्रकारे फायदा होईल. जर का तुम्ही इथं बघायला गेला तर हा डब्ल्यू, ओके. तर इथून मार्केट रिव्हर्स झाला, त्यानंतर परत इथूनच मार्केट रिव्हर्स झाला, तर इथं ऑर्डर ब्लॉक होते, त्या ऑर्डर ब्लॉकमुळं इथून मार्केट रिव्हर्स झाला. आता सपोज जर का मी इथं एंट्री घेतली असती फॉर एक्झाम्पल, आणि माझा स्टॉप लॉस फक्त हा राहिला असता, तर बघा तुम्ही रिस्क रिवॉर्ड मला केवढा भेटतो आहे. जर का आपण इथं बघायला गेलो ना, तर रिस्क आणि रिवॉर्ड खूप चांगला भेटतो याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल जर का मी इथं बघितलं आणि इथून इथं ठेवलं हा स्टॉप लॉस, आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये केवढं मोठं चांगलं टार्गेट आलेलं आहे. तर हा डेफिनेटली फायदा तुम्हाला होत असतो, ओके. तर ऑर्डर ब्लॉकचा हा फायदा आहे. फॉर एक्झाम्पल आता जिनं ही कन्सेप्ट यूज केला ऑर्डर ब्लॉकची, त्याला केवढा रिझल्ट भेटला, आणि जे ट्रॅडिशनल पद्धतीने ट्रेडिंग करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला केवढं भेटते बघा. आता याच्यामध्ये कोण इथं स्टॉप लॉस लावल, कोण इथं स्टॉप लॉस लावल, आणि टार्गेट चेक करू शकता तुम्ही. हे 1:1 पण कधी कधी जात नाही. म्हणजे काय की बाबा खूप लवकर अर्ली कन्सेप्ट समजतात. एक तर एस एल उडणार आहे तर टार्गेट हिट होणार, बट एस एल उडला तर काय होणार आहे, छोटा जाणार आहे. बट टार्गेट तुमचे खूप मोठे असेल, जर का तुम्हाला ट्रेडिंग चांगलं येत असेल तर, ओके. तर ह्या कन्सेप्टचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी हा जो कोर्स आहे तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, ओके. तर हे वाला कन्सेप्ट जे आहे ना, PSVB याचं नाव आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ऑलरेडी. तर तुम्ही इथून बेनिफिट घेऊ शकता. रेकॉर्डिंग आहेत, रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे, ओके. तर ह्याच्यावरती जर का तुम्ही क्लिक केला तर डेफिनेटली आता डिस्काउंटला भेटेल, ओके. बिकॉज परत नंतर गुढीपाडवानंतर याच्यामध्ये प्राइजेस चेंजेस होतील, बट डेफिनेटली आत्ता डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहे, तर डेफिनेटली तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, ओके. तर हे जे पद्धत आहे हे तुम्ही स्विंग ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट राहील, किंवा कोणत्या पण गोष्टीमध्ये इंट्राडे तरमध्ये तर चांगलं काम करते. ह्याचा जो रिझल्ट आहे इंट्राडेसाठी तुम्ही डेफिनेटली हा जे आपलं व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये बघू शकता. बिकॉज हे सगळे त्याच कन्सेप्टवरती हे सगळे व्हिडिओ मी तयार करतो आहे, आणि ह्याचा रिझल्ट तुम्ही कधी पण बघू शकता. असं नाही की बाबा आज बघा, कुठला पण मागचा व्हिडिओ घ्या, कोणता पण घ्या, आणि त्याच्यामध्ये चेक करू शकता तुम्ही की कशाप्रकारे मार्केट काम करत आहे, ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता इथं बऱ्याच जणांना इथं असं वाटलं असेल की बाबा हा ब्रेकआउट आला, ओके. तर फेक ब्रेकआउट कधी होणार, किंवा कुठून मार्केट डाऊन येणार, पहिल्याच आपल्याला कळलं तर चांगल्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. आपला रिस्क वॉर्ड चांगला राहतो, रिस्क वॉर्ड चांगला राहिला रिझल्ट पण चांगला येतो, ओके. तर जर का तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे हे जर का अजून शिकायचं असेल तर डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता, किंवा तो जो कोर्स तुम्हाला सांगितला टेलिग्राम चॅनलला जर का तुम्ही जॉईन झाला तिथून पण तुम्ही घेऊ शकता, किंवा फ्रीमध्ये पाहिजे असेल तर फ्रीमध्ये पण अवेलेबल आहे. फक्त एक कंडिशन आहे, बिकॉज सगळ्या गोष्टीसाठी जर का आपण फ्री दिलो तर त्या फ्रीची व्हॅल्यू नाही राहतात. तर त्यासाठी कंडिशन एकच आहे, जर का तुम्ही अकाउंट ओपन केला एंजल वनला आणि त्याच्यावरती जर का तुम्ही कन्सिस्टन्सी ट्रेड काल चालू केला ना, तर स्टार्टिंग तुम्हाला फ्री कोर्स मिळून जाईल, बेसिकचा कन्सेप्टचा कोर्स. त्यानंतर जर का तुम्ही त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ट्रेड केला देन तुम्हाला डेफिनेटली ॲडव्हान्स जो कोर्स ज्याची प्राईस ऑलमोस्ट आत्ता 9,000 रुपये तो पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल, ओके. असं खूप सारे व्हॉट्सअपवरती मेसेज येतो मला की माझं ऑलरेडी अकाउंट आहे, देन मग मी काय करू, ओके. तर नका टाकू बाबा, मेसेज पण नका करू. जर का तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल ना तर करू नका, बिकॉज काय उपयोग नाही आहे. काहीतरी एकदमच सगळ्या गोष्टी फ्री कशा भेटतील, ओके. काहीतरी कष्ट घ्यायला पाहिजे ना त्यासाठी, तर ते बेनिफिट आहे. जर का तुम्हाला पडतं असेल तर करू शकता, नाही पडतं असेल तर वेल अँड गुड. तुम्ही जे चालू केलं आहे कशावरती ते तुम्ही ट्रेड करतात ते तुम्ही घेऊ शकता, बिकॉज खूप सारे एफर्ट्स त्याच्यामध्ये गेलेले असतात, ओके. तर एवढी इच्छा होती. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता.